हॅलो गाईज, सुदर्शनी मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, आता सकाळचे वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत, तरीसुद्धा बाहेर काही ऊन नाही आहे. अजून कुठं गायब झाले काय माहिती. 9 वाजल्यापासून बघते, आता ऊनच नाही आहे. हे बघा, आमचे गुडिया तर झोपले. हो, हॅलो गाईज, बोल. हाय, गुड मॉर्निंग. गुड नाईट चाललंय तिचं. हे बघा, झोपले आमची मॅडम. आता तिला उठवते उठतच नाही आहे. उठ ना मला. झोपायचं आहे आता. 10 वाजले तरी झोपायचे. आज सुट्टी आहे ना स्कूलला, तरी यांना झोपायचं आहे. हे बघा, किती वाजले, सकाळचे वाजले 10. माझे पण कामं खूप पडलेले. मला किचन वगैरे आवरायचं आहे आता. बघा, किचन वगैरे आवरायचं आहे. भांडे वगैरे खूप पडले. मशीनला लावायचं आहे. भांडी लावायचे आहेत, कपडे लावायचे आहेत, स्वयंपाक बनवायचा आहे. आज मला बाहेर पण जायचं आहे थोडंसं. बरेच दिवस झाला मला व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटत होता. म्हटलं फायनली आज काढावं थोडासा व्हिडिओ. कामामध्ये वेळच नाही भेटत व्हिडिओ काढण्यासाठी. इतके कामं असतात ना घरी, कामात मला अजिबात वेळ नाही भेटत. चला म्हणलं थोडंसं काम उरकून घेते पटकन. मला जायचं आहे आज स्कूलमध्ये. मीटिंग आहे, पॅरेंट्स मीटिंग आहे आज. स्कूलमध्ये जायचं आहे. हे बघा, हे माझं किचन आहे. हे किचन आहे इकडे. हे किचन आहे. हे भांड्याची मशीन आहे. डिशवॉशर आहे, ते तिकडे ठेवलं आहे. इकडे देवघर बनवलं आहे. फ्रीज आहे या साईडला. हे अशा पद्धतीने माझं किचन आहे. चिमणी आहे. ही इकडं पाण्याचं वॉटर गेलेलं आहे. बघा, तिकडच्या साईडने ते वरती जे पाईपलाईन झाले ते चिमणीची आहे. आमची मॅडम झोपलेली आहे. बघा, किती वेळचं म्हणते उठतच नाही आहे. बाळा उठ ना. आज सुट्टी आहे स्कूलला म्हणून झोपते. 10 वाजल्यात. नाश्ता करायचा आहे. काय बनवू? पोहे बनवू नाश्त्याला. आज मी बटाट्याची भाजी बनवणार आहे, ग्रेव्ही मस्त बनवते. जसं काही छोले भटोरे बनवतो ना, तसं त्या पद्धतीत मी बनवणार आहे. आज रेसिपी मी टाकेल. मटणाची पण मी रेसिपी अजून शेअर नाही केलेली आहे. मटणची मी रेसिपी आता शेअर करेल आज संध्याकाळी. हे बघा, झोपच होत नाही लहान मुलांना. स्कूलला जायचं तर एक दिवस सुट्टी आहे म्हणून काही दिवसभर झोपणार का? दिवसभर झोपणार? हां बाबू, दिवसभर झोपणार आहेस का? मग उठा ना. आपल्याला तू येणार का स्कूलमध्ये? मीटिंग आहे. नाही, स्कूलचं नाव घेतलं की अंगावर काटे येते. बघा, तुझ्या काटे येतं ना अंगावर, असं थरथर सुटते. मला खूप कामं आहे आज. चला पटपट कामं आवरून घेते. स्कूलला जायचं आहे तिला, मीटिंगला. भांडे वगैरे घासून घेते, कपडे लावते मशीनला. दूध आणायचं मला. दूध आणायचं का? बिस्किट कसं खाते? दुधातच खाणार ना. स्कूलला नाही जाणार, सुट्टी आहे तुला. आता करते स्कूलला जायचं नाही म्हणून रडत असते हमेशा. स्कूलचं नाव घेतलं की रडायलाच येतं आम्हाला. हे बघा, बाहेर नाही जाणार, सुट्टी आहे. हे बघा, बाहेर वातावरण कसं आहे. इतकं म्हणजे ऊन पण कडक नाही आहे. 10 वाजले तरी ऊनचं असं हे नाही आहे, नावच नाही आहे. खूप म्हणजे खूपच ऊन कडक नाही आहे, खूप कमी आहे. आत्ता ऊन पडलेलं आहे. मी 9 वाजता उठले होते तेव्हा तर असे पूर्ण धुके पडले होते. आमच्या इकडे पूर्ण धुके होते. काहीच नव्हतं, ऊनच नव्हतं जरासुद्धा.
चल ना बाळा, चल. चला. झोपणार आहेस का? झोपणार आहेस का? झोपणार आहेस? मी नाही उठवले, तूच उठली बाई. हे बघा, अजून उठायचं नाव घेत नाही मॅडम आमचे. उठायचं नाही म्हणते. नको उठू, जाऊ दे. बस आराम कर. नको उठू, राहू दे. मी पटपट पटपट भांडी आवरून घेते आता. भांडी घासून घेते. इम्पॉर्टंट आहे. इतकी कामं पडली काय सांगू आता. होय बाळा, उठ र. उठून तर काय करणार आहे म्हणा. उठून तरी आम्हाला टी व्ही बघायचे. टी व्ही आणि मोबाईल, दुसरं काय नाही बघणार. टी व्ही मोबाईल दोनच गोष्टी जास्त आवडतात. अजून हे चला, आज जायचं आपल्याला बाहेर फिरायला. तू येणार ना? इतकी कामं पडले, कधी करायचे एवढी कामं पडलं. पाणी सुद्धा खूप गार, इतकं गार आहे ना पाणी, विचारायला सांगतो. ते पाण्यामुळे तर काहीच मला करून नाही वाटत. हां, खूप गार पाणी. चला 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 चला, पॅरेंट्स मीटिंगला जायचे आहे बाबूच्या मध्ये. किती पण स्वच्छ करू दे, कोपरं द्यायचंच राहतं. कुठून पाणी पडायला एवढं? किती पाणी पडायला लागले बापरे. पोटा खूप म्हणजे खूप कंटाळा येतो मला. इतका कंटाळा.